मित्रांनो, आता आपण आलोत हरिहरेश्वरला. मागे तुम्ही माझे समुद्र बघतच असाल. आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया. आणि इकडनं नंतर एक शंकराचं मंदिर आहे, बघूया जमलं तर ते पण करूया. आणि एक स्वामींचा मठ आहे पुढे, आपण तो सुद्धाच बघणार आहोत. तर चला पहिल्यांदा आपण घेऊया हरिहरेश्वरमध्ये जाऊन मंदिराचं दर्शन. हे बघा, हे गाड्या पार्किंगची सर्वात मोठी जागा आहे. इथे मिनी बसेस, बाईक, 4 व्हीलर पार्कसुद्धा तुम्ही करू शकता. समोर समुद्र आहे. कारण आता आतमध्ये जाऊया. हरिहरेश्वरचं मंदिराचं प्रवेशद्वार आहे. कारण आपण आतमध्ये जाऊया आता. हे बघा, लॉजिंग वगैरे खाण्याची पण इथे सुविधा इथे आहे. हे बघा, खेळण्याची पण आहे. हे बघा, मस्त घर आहे बघा मित्रांनो, द्वारकामध्ये. आपण आतमध्ये एंट्री केली आहे. मी माझ्या पाठीमागे देऊळ बघू शकता. आपण आता देवळात जाऊया आणि तिकडे गुरव भटजी आहेत. ते गुरव भटजी आपल्याला देवळाची पूर्ण माहिती देतील. नमस्कार, मी निनाद राजेंद्र गुरव, हरिहरेश्वर देवस्थान पुजारी आणि गुरव. आपण आता हरिहरेश्वर दक्षिण काशी क्षेत्रामध्ये आलेले आहेत. इथे दक्षिण काशी क्षेत्र म्हणजे जसं उत्तर काशी आहे तसं हे हरिहरेश्वर हे दक्षिण काशी म्हटलेलं आहे. इथे दोन्ही मंदिर आहेत. प्रमुख मंदिर काळभैरवांचं आणि हरिहरेश्वरांचं आहे. काळभैरवांचं प्रथम दर्शन घ्यायचं आणि हरिहरेश्वरांचं द्वितीय दर्शन घ्यायचं. आपण दर्शन आतमध्ये घेऊया. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला काळभैरवाचं जे मंदिर दिसतं आहे, इकडे आल्यावरती पहिल्यांदा काळभैरवाचं मंदिरामधलं दर्शन घ्यायचं आणि इकडनं आपण आता पुढे जाणार आहे. चला मंडळी, आपण जाऊया आतमध्ये पहिल्यांदा काळभैरवाचं दर्शन घेऊया. नमस्कार, आता आपण श्री काळभैरवांच्या मंदिरात आलो आहे. इथे प्रथमतम काळभैरवांचं आहे आणि बाजूला पार्वतीचाच अवतार योगेश्वरी देवी आहे, योगमाता. काळभैरवांच्या मंदिरात आता 11 वाजता कौल प्रसाद लागले जातात. सकाळी अभिषेक सेवा असते. 11 वाजता कौल प्रसाद म्हणजे ज्यांना भूतपिशाच्या बाधा किंवा वाईट शक्तींचं जे उतरवण्याचं काम आहे ते इथं चालतं. हे मंदिर भरपूर वर्ष म्हणजे हजारो वर्ष आधी अगस्त्य ऋषी महाराजांना स्वयंभू दर्शन हरिहरेश्वरांचं झालेलं आहे. पण प्रथम दर्शन काशीमध्ये आपण इथे पहिले काळभैरवांचं घ्यायचं आणि मग हरिहरेश्वरांचं. आणि ह्या मंदिराचं पेशव्यांनी जीर्णोद्धार केला. म्हणजे बाजीराव पेशवे आपले भट घराण्यातले होते, त्याचप्रमाणे त्यांनी ह्या दोन्ही मंदिरांचं जीर्णोद्धार पेशवे भटांनी केलेलं आहे. काळभैरव मंदिराचं पहिलं दर्शन का घ्यावं म्हणजे असं म्हणतात. प्रथम दर्शन म्हणजे असं काशीमध्ये आपण गेल्यानंतर उत्तर काशीमध्ये पहिलं काळभैरवाचं दर्शन घेतो, मग काशी विश्वनाथाचं. तसंच अगस्त्य ऋषी महाराजांचं स्वयंभू दर्शन इथं झालं की जसं काशीमध्ये दर्शन आहे तसंच ह्या दक्षिण भाग, हा भाग दक्षिण आहे तर दक्षिणमध्ये पण तसंच. मग प्रथम काळभैरवांचं दर्शन घ्यायचं आणि मग हरिहरेश्वरांचं घ्यायचं. हरिहरेश्वरचं दर्शन झालं का परत काळभैरवाचं दर्शन घ्यायचं. असं पूर्णिमेची आख्या म्हणजे हा काशीचा कोतवाल आहे. तर पहिलं त्याची आज्ञा घ्यायची, मग महाराजांना भेटायला जायचं आणि त्याच्यानंतर परत सांगायला यायचं की आमचं दर्शन झालं आहे म्हणून तुमचं दर्शन पूर्ण होतं. ओके. आणि हे जे मंदिर आहे किती वर्ष जुनं आहे? मंदिराला हजारो वर्ष झाली आणि की अगस्त्य ऋषींच्या काळापासून अगस्त्य ऋषींना स्वयंभू दर्शन दिलेलं आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा अगस्त्य ऋषी महाराजांनी केली आहे. वालुकामय या मूर्ती होत्या
म्हणजे समुद्र पूर्वी जरी लोक बोलायचे समुद्राच्या लाटा लागायच्या मग निर्माल्य घ्यायचं त्या काळापासून आहे. पण नंतर छत्रपती आपले शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे त्यांच्या शासनपासून मग पेशवे घर कुटुंबाचं पेशवे आपले श्रीवर्धनचे आणि आटकेपार झेंडे लावले त्याप्रमाणे पेशव्यांचं कुलदैवत असल्याकारणाने मग मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. ह्याच्या आधी मंदिर वेगळं होतं पण त्या काळात काही घडामोडी झाल्या काही आपल्याकडं रणसंग्राम होते त्याच्यामुळे मंदिराचा जे काही दुरुस्ती होती किंवा पेशवे घर कुटुंबांनी कुलदैवत असल्याकारणे या मंदिराची जीर्णोद्धार केला. त्या काळापासून आता हे मंदिर आहे. आता आपण हरिहरेश्वर दर्शन करत आहोत. नमस्कार. आता आपण काळेवरांचं दर्शन महाराजांचं घेतो. आता आपण हरिहरेश्वरकडे जातोय. हरिहरेश्वरचं दर्शन घेतो. हरिहरेश्वरच्या मंदिरात आलो आणि आपण पहिलं दर्शन घेतो ते नंदी माता म्हणजे नंदीचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जायचं आहे. त्याचनंतर बाजूला उत्तराभिमुख म्हणजे गणपती बाप्पांचं स्थान आहे. इथे आपण अभिषेक वगैरे पण सेवा सकाळी असतात. त्याचनंतर आतमध्ये विष्णू भगवानचं जे स्थान आहे त्या विष्णू भगवानचं स्थान त्यांचं वाहन गरुड आपण गरुडांचं पण दर्शन घेतलं आहे. हे गरुडदेव. त्याचनंतर विष्णूंचा अवतार असल्यानंतर अवतार असलं वराह रूप म्हणजे आपण कासव आपण म्हणतो कुर्मा अवतार तो आपण इथे आता आपण हरिहरेश्वरच्या गाभाऱ्यात जाणार आहात. त्यावेळेला जेव्हा पेशव्यांनी जीर्णोद्धार केला त्या मंदिराचं असं होतं की छत्रपतीच्या शासनपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे यांच्यामध्ये भरपूर आपल्या जे आक्रमण करायची लोक वगैरे काही पण हे जे कोकणातलं जे स्थान आहे कोकणातलं म्हणजे कौलारू घरं म्हणजे कौलारू घरांचं सारखं मंदिर वाढवलं. काही लोक जे यायचे आपले मुघल असतील कोणी असतील पण ते आक्रमण करायचे त्याच्यामुळे ते आक्रमण वगैरे किंवा मंदिर याला वाटू नये म्हणून पेशव्यांच्या काळामध्ये महाराजांची जी आयडिया होती तर त्याप्रमाणे कौलारू मंदिर म्हणजे हे घरच वाटलं पाहिजे. त्याच्यामध्ये लोक दुश्मनाला जे कोण येतील त्यांना समजलं नाही पाहिजे की आतमध्ये मंदिर म्हणून कारण ते लोक येऊन आपल्या देवी देवतांना मूर्त्यांना भग्न करायचे किंवा काही ना काहीतरी इथं तोडफोड करून द्यायचे म्हणून हे कौलारू मंदिर आहे. आणि पेशव्यांचं कुलदैवत असल्याकारणाने हे मंदिराचं स्ट्रक्चर असं आहे त्या काळातलं मंदिर आहे. म्हणजे कौलारू वाटलं पाहिजे. वरती कळस आहे आणि आतमध्ये हे उपारुस्तंभ आहे. हे आतमध्ये गाभारा आहे हा कोणाला कळणारा पाहिजे म्हणून हे असं आतमध्ये मंदिर आहे. म्हणून नंदी काय जण म्हणतात की नंदी बाहेर असतो मंदिराच्या पण हा ॲक्च्युली गाभारा हा तर हे नंदी बाहेरच आहे. पण ते जे कोणी आक्रमण करणारे लोक त्याला कळलंच नाही पाहिजे की हे घरच वाटलं पाहिजे म्हणून या पद्धतीची त्यावेळेला रचना केली आणि हे त्या काळापासून आहे. फक्त आता जो काळमध्ये लॉकडाऊनचा होता कोरोनाचा काही त्यावेळी हे सगळं मंदिर रंगोरंगोटी केलेली. बाकी सगळं स्ट्रक्चर आहे ते त्या काळामध्ये आता आपण आतमध्ये प्रवेश करताना बाजूला आपण बघतो जय आणि इकडे विजय हे द्वारपाल आहे. त्यामुळे आपण त्याच्या दोघंही म्हणजे रक्षक जे असतात त्याप्रमाणे इथे आपण आता आतमध्ये जातो. सध्याचं दर्शन एक साईडवरती आपण आता बघतो आपण गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे. तर हरिहरेश्वराची ही पिंड आहे भली मोठी पिंड आहे म्हणजे जगामध्ये एकमेव अशी पिंड आहे की ते चौदांचं स्वयंभू दर्शन म्हणजे अशी आख्यायिका बघितली गेली का विंध्यवासिनी पर्वत हा वाढत चाललेला पृथ्वीवर पण त्याचा अंधकार म्हणजे सूर्यप्रकाश पृथ्वीला भेटत होता म्हणून आणि जे विंध्यवासिनी पर्वत जे होते हे अगस्त्य ऋषी महाराजचे शिष्य होते. पण अगस्त्य ऋषीला सांगण्यात आलं की तुम्हाला काशीमध्ये आम्ही दर्शन दिलेलं आहे तर तुम्ही तिकडे चाललाय दक्षिण भागात म्हणजे शांतीच्या भ्रमणासाठी खरे इकडे अगस्त्य ऋषी महाराज येत होते. त्यामुळे विंध्यवासिनी पर्वत हा वाढत चाललेला पण त्याला थांबवणं कसं म्हणून देवाधिकांचे तुमचं शिष्य घेऊन तुम्ही त्याला काहीतरी उपाय करा. तर त्याप्रमाणे शांतीच्या भ्रमणासाठी अगस्त्य ऋषी महाराज इकडे समोर मोर्याचा डोंगर म्हणून आहे त्या अगस्त्य ऋषी महाराजची गुफा आपण तिथून दर्शनाला इथे येते. त्या आख्यायिकेमध्ये असं की हा वाढत चालला अंधकार राहणार पृथ्वीवर सूर्यप्रकाश मिळणार नाही सूर्यदेवताचा प्रकाश आहे तो भेटणार नाही. त्याच्यामुळे आपण देवदेकांनी काय सांगितलं की तुम्ही जे दक्षिण भागात जाताय दक्षिण काशीमध्ये म्हटलं जातं तर तुम्ही इथे त्याला पहिलं थांबवा. तर त्याप्रमाणे त्याला भेटली विंध्यवासिनी पर्वताला अगस्त्य ऋषी भेटले तेव्हा सांगितलं तुला काय वरदान पाहिजे तर तो मला तुम्ही भेटणारच ठिकाण आहे पण मग त्याच्यामध्ये त्यांनी साष्टांग नमस्कार त्याला घालायला सांगितले. साष्टांग नमस्कार घालायला म्हणजे जो विंध्यवासिनी पर्वत तो वाकला दर्शनासाठी आणि मग अगस्त्य ऋषीने सांगितले की जोपर्यंत मी दक्षिण भागात येत नाही तोपर्यंत तू उठायचं नाही. आणि त्याच्यामुळे दक्षिण काशीमध्ये आले तोपर्यंत तो तसाच थांबला पूर्ण शांत झाला. शांत झाल्यानंतर मग देवाधिकांनी ठरवले की तुम्ही आता परत तिकडे येऊ नका तुम्ही दक्षिण काशी तिकडेच थांबा इकडे स्वास्थ्य करा म्हणून त्याला चौघांनी चौयंभू दर्शन दिले. ब्रह्मा इथे विष्णू इकडे महादेव
आणि इकडे आई पार्वती माता. इथे चौघा जणांचं सेपरेट दर्शन म्हणजे आपण बोलतो ना, हे बघा, हे ब्रह्मदेवता, हे विष्णू भगवान लक्ष्मीनारायण, हे हरिहरेश्वर, हे नागदेवता वासुकी आणि हे पार्वती मातेचं स्थान. म्हणून चौघा जणांनी एकत्र स्वयंभू दर्शन दिले, म्हणून हे काशी क्षेत्र आहे. इकडे सगळ्या वेळी उपाध्य मंडळ आहे, गुरव मंडळ आहे आणि त्याचप्रमाणे माळी मंडळ आहे. तिन्ही ज्या आख्यायिकामध्ये छत्रपती शासनपासून जे आम्हाला काम दिलेलं आहे, गुरुवांना गुरव काय करणार, माळी काय करणार आणि ब्राह्मण काय करणार, त्याप्रमाणे कामं अजूनपर्यंत चालू आहे, आमच्या पिढीने चालू ठेवलेली आहे. आता प्रश्न वाढलं, पर्यटन वाढलं, हे तीर्थाटन आहे. त्याच्यामध्ये पहिलं दर्शन आपण काळेबरांचं घेतलं, मग हरिहरेश्वर महाराजांचं घ्यायचं आणि परत आपण त्याला सांगायचं की दर्शन पूर्ण झालं. ही जगातली अशी एकमेव पिंड आहे की इथं चौघाजणांचं एकत्र स्थान आहे. काही गाभाऱ्यामध्ये पार्वतीचं स्थान बाजूला असतं, पण आज सेपरेट आहे. म्हणून महिला लोक त्याला वस्त्रामध्ये शृंगारमध्ये ती ओटी भरू शकतात. आणि सकाळी पंचामृती पूजा होते, त्याच्यानंतर अभिषेक सेवा होतात. हस्ती घाट आहे, त्या हस्ती घाटावर सगळे शुभ काम, अशुभ कामं असतात, शुभ कामासाठी चालतात, शांतिविधी पण चालतात. आपण हरिहरेश्वरचं दर्शन घेऊ. ओम नमः शिवाय. गौरी सहित नमः पार्वती राम वसुधा शिवशंभो शिवशरणा. ओम नमः शिवाय. दक्षिणकाशी महाराज हरिहरेश्वर. तसंच आपण आता हरिहरेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. आता आपण परत काळेबरांचं दर्शन घेऊया. सिस्टम आहे गर्दीच्या वेळेस हे बंद करायचं नाही बघतोय ना, हे महाराजांना कळे लागलेले ते बघ, अशा पद्धतीचे कळे लागतात. आणि हजारो वर्ष म्हणजे रमाबाई त्यावेळी माधवराव आजारी पडायचे तेव्हा रमाबाई स्वतः कळून लावून गेलेले. छत्रपती महाराज पण, छत्रपती शिवाजी महाराज पण कळून लावून गेले, अशी आख्यायिका आहे. त्याप्रमाणे म्हणजे परत एकदा काळेबरांचं दर्शन घेतल्यानंतर म्हणजे मला हरिहरेश्वरांचं दर्शन घ्यायचं, मग परत काळेबरांचं दर्शन घ्यायचं, म्हणजे तुमचं दक्षिण काशीमधलं पूर्ण दर्शन होतं. आपण आता हा आतमध्ये जो खांबा बघतोय, इथे ज्यांच्या अंगात दैवी शक्ती असतात त्या लोकांना तिथे बसवलं जातं आणि ज्यांच्या अंगात भूतपिशाच्या बाधा असतात त्याला ह्या खांब्याजवळ बसवलं जातं. हा तो खांबा आहे. ती कुठल्याही दोन खांब, कुठल्याही पद्धतीची वाईट शक्ती बाधा म्हणजे त्यामुळे खांब्याजवळ बसवतो. मग त्यांचे कौल प्रसाद घेऊन नक्की काय त्रास होतोय त्याला, की मला शारीरिकच त्रास आहे, मानसिक त्रास आहे, त्याचे डॉक्टरचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, हा माणूस असा काय करतोय, तर त्या पद्धतीचे कौल घेतात की याला मानसिक त्रास आहे, याला बाहेरची पीडा असेल तर 10 मिनिटात सॉल्व्ह होणार. बाकीचे असेल तर आपण त्या जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे पाठवतो. आपण आता बघतोय ज्या काशी क्षेत्रामध्ये ज्यांना स्वयंभू दर्शन झालं हे अगस्त्य ऋषी महाराजांचं स्थान आहे. याचं पण आख्यायिका अशी आहे की बरेच वर्ष हे पाषाण असंच होतं, पण ह्याच्यानंतर काही अगस्ती ज्यांच्या नाडी असतात त्याप्रमाणे माझ्या ह्याच्यात योग असेल काय मला माहिती नाही. माझ्या आजोबांनी पण भरपूर वर्ष काम केले, रवींद्र मुकुंददत्ता भाईसाहेब गुरव. आज बरेच या हरिहर क्षेत्रामध्ये भरपूर पिढी आहे, त्यांनी भरपूर आख्यायिकामध्ये काम केलेलं आहे. पण माझ्या माहितीमध्ये मी कौल स्वतः लावलेले ह्या बाबतीत की नक्की पाषाण कोणतं आहे. आमची लोक पूर्वी दत्तगुरूचं पाषाण समजायचे आणि सगळे इथे, पण इथं बरेच सगळं हे ह्या भक्तनिवासमध्ये लोक राहून द्यायचे, तिथे सगळे कचरा वगैरे टाकायचे. पण त्यामध्ये आता मी सगळी सुशोभिके करून की विचारलं की नक्की स्थान कुठलं आहे. ते काळेबरांनी कौल दिले की दत्तगुरूंचं नाही आहे. मग परत आम्ही विचारलं की नक्की काय करा. मी अगस्त्य ऋषी महाराजांचा जप करायचो. मग इथं रात्रीमध्ये असं समजलं की जप करता करता माझ्या केकमध्ये माझ्या माहितीनुसार की आपण उद्या अगस्त्य ऋषींचं काहीतरी त्यांना सोय काहीतरी इथं असणार ना. गुफेमध्ये तिकडे त्यांची मोऱ्याचा टोक म्हणून जे डोंगर आहे तिथे गणपती होता. त्या गणपतीनंतर ते इकडे दर्शनाला यायचे. म्हणजे असं ते मोऱ्याच्या तिकडे आपण म्हणतो ना, तिकडे त्यांची गुफा आहे अगस्त्य ऋषी महाराज, तिथे तपश्चर्या वगैरे करायचे. मग दर्शनासाठी खास इथे यायचे आणि तिथे काशीमध्येच राहिले ना. तर त्याच्यामुळे माझ्या मनात आलं की काहीतरी कधीतरी पाषाण आहे, हे दैविक पाषाण आहे, आपण देवाला कळे लावूया. तर देवाला विचारलं पहिल्या ह्याच्यात की नक्की अगस्त्य ऋषींचं स्थान आहे वगैरे आहे काही. 2 मिनिटात कळा उजवा. त्याच्यामुळे मी ठोसपणे सांगू शकतो की हे अगस्त्य ऋषी महाराजांना ते स्थान आहे. नमस्कार. आता आपण हरिहरेश्वर महाराजांचं काळेबरांचं महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण मंदिराच्या परिसरात नंतर आल्यानंतर येताना श्री सिद्धिविनायकाचं गणपतीचं मंदिर आहे, त्याचनंतर श्री बजरंगबलीचं मंदिर आहे. त्यानंतर ह्या परिसरामध्ये आपण लघु परिक्रमा म्हणजे जे आतमध्ये स्थानं बघितली ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती. तर पहिलं हे ब्रह्मदेवाचं स्थान आहे. त्या ब्रह्मदेवाला प्रदक्षिणा मार्ग आहे, त्याला लघु परिक्रमा बोलतात. ह्या परिक्रमामध्ये तुम्हाला 108 तीर्थांचा लाभ होतो. त्याच्यामध्ये तुम्ही 60 पायऱ्यावरती चढण्यासाठी उतरण्यासाठी 150 पायऱ्या आहेत. डोंगर उतरल्यानंतर राईट साईडला
विष्णूंचं पद आहे. म्हणजे ज्यावेळी विष्णू भगवानने वामनांचा अवतार घेतलेला त्याच्यामध्ये दुसरं पाऊल हरेश्वर ठिकाणी पडलं आहे, ते विष्णूंचं पद आहे. त्याच्यानंतर शुक्ल तीर्थ आहे, म्हणजे अथांग हा सागर आहे, त्या सागराचं खारं पाणी असतं. पण जे शुक्ल तीर्थ त्याला 12ही महिने शुक्ल तीर्थ आहे, त्याला गोडं पाणी असतं. ते प्राशन करून तुम्ही 108 तीर्थांचा लाभ घेतात. त्याच्यात गायत्री कुंड आहे, सूर्यकुंड आहे, गणेश कुंड आहे, असे बरेच कुंड 108 तीर्थांचा तुम्हाला लाभ होतो. तुम्ही प्रदक्षिणा करून मंदिराच्या या बाजूला तुम्ही समुद्राच्या परिसराकडे तिकडे याल आणि त्यानंतर हे तुमचं दर्शन पूर्ण होतं काशीमध्ये. हे टोटल किती किलोमीटर आहे प्रदक्षिणा ही जी आहे? जी लघु परिक्रमा आहे ते कमीत कमी तुम्हाला 1.5 तास तरी त्याच्यासाठी पाहिजे. म्हणजे थोडक्यात एक 2 किलोमीटरचं असं अंतर आहे. तुम्ही बघत फिरत आलात, काही गोष्टींचा अनुभव घेत आलात तर तुम्हाला 1.5 तास सहज जातो. दुसरी गोष्ट अशी की मी असं ऐकलं की जेव्हा आपण प्रदक्षिणा करायला जातो तेव्हा भरती ओहोटी बघून जावं लागतं. हो, ते मंदिराचे ते जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आमचे कर्मचारी आहेत, त्यांना तुम्ही माहिती घ्या की नक्की ओटी आहे का भरती आहे का. भरतीच्या आवामध्ये लाटा असतात, त्या खडकाळ भाग आहे. डोंगर जो भाग आहे तो खडकाळ आहे. बरेचसे जे अपघात झाले ते काही लोक अतिशयपणा किंवा अतिरिक्तपणा त्याच्यामुळे झालेले आहेत. समुद्र अथांग सागर अरबी समुद्र आहे. तुम्ही ह्याच्या पुढे गेलात का श्रीवर्धन, ह्याच्या पुढे गेलात का हरण आहे. समुद्र एकच आहे. फक्त तुम्हाला जाताना इथल्या स्थानिक लोकांना तुम्ही ग्रामस्थांना विचारून जा कधी जायचं काय जायचं. काशी क्षेत्रामध्ये आल्यानंतर हे हरिहरेश्वर काशी क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये बरेचसे लोक आध्यात्मिक धार्मिक, त्याच्यानंतर हे तीर्थाटन आहे, त्याच्यानंतर हे पर्यटन पण आहे. म्हणजे तुम्ही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काय हरिहरेश्वर महाराजांचं काळेभोरांचं दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूचा परिसर हा निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही सगळा तुम्ही स्वाद घेऊ शकता. इथे राहण्याची पण उत्तम सोय आहेत. म्हणजे आमच्या गावातले ग्रामस्थ लोक यांनी सगळीकडे फिरून डेव्हलपमेंट जी स्वतःची केलेली आहे स्वतःच्या जीवावर, हे अतिशय उत्तम सगळ्यांचे लॉजिंग्स आहेत. अतिशय उत्तम आणि रुचकर पद्धतीचे सगळे जेवण पद्धती आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जर प्लॅन केलात का तुम्ही येताना तुम्ही माणगाव मार्गे आलात किंवा पोलादपूर मार्गे म्हणजे गोरेगाव मार्गे आलात तर येताना जवळपासची छोटी छोटी मंदिरं पण आहेत, ती पण छान मंदिर आहेत गावातली. त्याच्यानंतर तुम्ही आमच्या तालुका श्रीवर्धन येतो, श्रीवर्धनमध्ये आता बीच पण आहे. आता आमचं पण हे हरिहर क्षेत्राचं बरेच वर्ष काम आहे, विकास आराखड्याचं काम रखडलेलं आहे. तर शासनाचा आम्हाला सांगू इच्छितो की ते जे रखडलेलं काम आहे ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावं. आणि आमचं हरिहरेश्वर काशी ही सुंदरच आहे, फक्त जी डेव्हलपमेंट करायची आहे, जे डेव्हलपमेंटचं काम रखडलं आहे, तर आम्हाला आमदार साहेब खासदार साहेब ह्याला पण विनंती आहे, शासनाला विनंती आहे की आमचं हरिहरेश्वर क्षेत्राचं जे विकास आराखड्याचं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं. हरिहरेश्वर देवस्थानच्या माध्यमातून जे भाविक लोक येतात, जे भक्तगण येतात, त्यांच्या बऱ्याचशा समस्या असतात. त्या समस्येचा आम्ही तोडगा काढतोय. कारण की शनिवार रविवार आज बरेच गर्दीचा भाग असतो आणि 3 दिवस सुट्टी लागून भरपूर गर्दी होते. आम्हाला शक्यतो जे काही त्रुटी आहेत आमच्या ते पूर्ण होत नाही ह्या शासनाच्या कामामुळे. तर शासनाने पण ह्याच्यावर लक्ष द्यावं. बाकी मंदिराच्या माध्यमातून येणाऱ्या भक्तगणांनी भरपूर जे काही दक्षिणा दिल्या असतील, जे काही देणग्या फाडल्या असतील, तर त्याच्यामध्ये आम्ही जे काही डेव्हलपमेंट आम्हाला करायचे आहे ते आम्ही करतोयच. पण कधी कधी काही जागा असतात, काही फॉरेस्टच्या जागा निघतात, काही पंचायतीच्या जागा निघतात, त्याच्यामुळे काही करता येत नाही. तर मंदिराच्या भागात हा समोरचा जो भाग आहे तो जे उत्तमरित्याचं गार्डन होतं ते गार्डन करा किंवा सुशोभीकरण करा. ही कामं रखडलेले शासनाची ती पूर्ण करून द्यावी. तुम्ही हरिहरेश्वरमध्ये येताना आज जे बागेचा कोपरा म्हणून आहे तिथं तुम्ही एंट्री करता, त्या एंट्रीमध्ये तुम्हाला आल्यानंतर बरेचसे लॉजिंगवाले आहेत, बरेचसे हॉटेलवाले आहेत. तर या त्यांनी सगळ्यांनी उत्तम सोय केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आमचं हरिहरेश्वर आहे. तुम्ही काशीमध्ये या, तुमचं सर्वांनी येताना जे काही भक्तगण येतील, भाविक येतील, त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या मंदिराचं संस्थांचं दत्तनिवास पण आहे. त्याचप्रमाणे जे आध्यात्मिक गोष्टीकडनं त्यांचे काही संत असतील किंवा काही आध्यात्मिक दृष्टीकडनं त्यांचे काही संकल्प असतील, तर त्याही लोकांनी येऊन इथं तुमच्या सेवा करू शकता. तुमचं जे काही कीर्तन सेवा आहे, भजन सेवा आहे किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनाने तुम्ही व्याख्यान आहे, तुमचं पठण आहे, ते तुम्ही इथं येऊन करू शकता. हे शांततेचं ठिकाण आहे, त्याच्यामुळे अगस्त्य ऋषी स्वतः शांततेच्या इथे इथं आलेले, त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता आणि आमचं काशी क्षेत्रामध्ये दर्शन करू शकता आणि इथं तुम्ही राहू शकता. आत्ताच आपण सगळी हरिहरेश्वराची माहिती घेतली. माहितीमध्ये अशी भरपूर आख्यायिका आहे आणि भरपूर माहिती आहे. थोडक्यात माहिती मी सांगितली आहे. त्याच्यात काही चुकलं माकलं तर क्षमा करा. आनंद यात्री म्हणून हे चॅनल आहे, हे चॅनल भरपूर जणांनी पाहावं, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचप्रमाणे हरिहरेश्वरमध्ये आमच्या भेट द्या. नमस्कार. मी प्रगती प्रकाश बोलतो. आमच्याकडे मंदिरातल्या फुलांपासून म्हणजे निर्माल्यापासून बनवलेल्या अगरबत्ती आणि धूप आणि खत हे बनवलं जातं आणि देवीला अर्पण केलेल्या साड्या या प्रसाद म्हणून लोकांना आम्ही देण्यासाठी ठेवल्या. त्याचं इथे सेल होतं. हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर, समुद्राला लागून. हे बघा, हे आहे मंदिर. इकडनं एंट्री बंद आहे, मधून यावं लागतं. त्याच्याच बाजूला लागून मित्रांनो हा बघा समुद्र.
इकडे बोटिंग वगैरे होतं बघा, दिसते तुम्हाला समोर. वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण इकडे आहे मित्रांनो. इकडे तुम्ही मित्रांनो आलात ना तर खरंच तुमची खूप मजा आहे. तुम्ही इकडे जेव्हा याल तेव्हा गुगल मॅपवरती सर्च करा, इथे आजूबाजूला रिसॉर्ट्स वगैरे सुद्धा आहेत. तुम्ही इकडे येऊन राहू शकता. तुम्हाला इकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळेल. आणि स्पेशली मित्रांनो सुट्टीमध्ये या एन्जॉयमेंट करायला. समुद्रात उतरताना फक्त काळजी घ्या स्वतःची, बाकी काही नाही. हा जो तुम्हाला डोंगर दिसतो आहे, या डोंगराच्या वरून चढून जाऊन तिकडनं आपल्याला पायऱ्या उतरून हा जो समोर तुम्हाला खडकाळ सगळा एरिया दिसत, मुलं बसले, तिकडनं असे पूर्ण प्रदक्षिणा मारून यावी लागते. पण आता भरती असल्यामुळे प्रदक्षिणा सध्या बंद आहे, तर इकडनं तुम्हाला यावं लागतं. फक्त इथे कधी आलात प्रदक्षिणा तुम्हाला मारायची असेल तर पहिला भरती आणि अहोटीची पहिली इकडे विचारपूस करा मंदिरामध्ये, भरती कधी आहे आणि अहोटी कधी येते, त्या अनुषंगानेच इकडे या. तसंच मित्र नाही बघा, बाजूला समुद्राच्या लाटांनी दगडाच्या शिल्पा वगैरे मस्त केलं. समोर समुद्र बघा मित्रांनो, आणि तसंच बीच आहे समोर लागून. समोर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स पण दिसत असेल बघा. आणि इथे कोपऱ्यामध्ये व्हाईट कलरची जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, इथे देऊळ आहे. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये. चला स्वामी समर्थांच्या मठामध्ये पण जाऊया आपण आता. तर मित्रांनो आपण आता हरिहरेश्वरला जाऊन काळभैरवनाथचं आणि शंकरदेवाचं दर्शन घेतलेलं आहे. तिकडे आपण तिकडनं निघालो आहोत आपण आता. इकडे तुम्हाला देवाचं दर्शन पण मिळेल, आजूबाजूला पण काही देऊळ आहेत त्यांचे पण तुम्हाला दर्शन घेता येईल. आजूबाजूला मोठा बीच आहे, त्या बीचवरती पण जाऊन तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता तुमच्या फॅमिलीबरोबर. तसेच तिकडे राईड्स पण आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत, ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता. आजूबाजूला तुम्हाला होमस्टे आहेत, संस्थानांचे सुद्धा भक्तनिवास आहे, MTDCचं सुद्धा आहे. तुम्ही गुगलवरती सर्च करून त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडे येऊ शकता. तसंच आजूबाजूला खानावळ आहे, घरगुती खानावळ पण आहे, हॉटेल्स पण आहेत, व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार आहेत तुम्हाला इकडे जेवायला. आणि तर तुम्ही इकडे येऊन एन्जॉयमेंट पण करू शकता. आणि जर तुम्हाला निवांत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जर सॅटर्डे संडे जर सुट्टी असेल कोणाला, तर जरी शुक्रवारी तुम्ही सारी संध्याकाळी निघाला तर रात्री इकडे येऊ शकता, आराम करायचा, 2 दिवस मस्त मजा करायची आणि रविवारी दुपारी निघायचं. किंवा तुम्ही वन डे पण करू शकता. मुंबईपासून आता मी कांदिवलीला राहतो, माझ्या घरापासून एक अंदाजे 210 ते 212 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. म्हणजे मला बाईकवरती 5 तास लागले यायला, 5-5.5 तास. तर तुम्ही गाडीने जर आलात स्वतःची बाय कार तर 5 तासात तुम्ही येऊ शकता, अर्धा तासाचा फरक पडेल. पण येणार असाल तर सकाळी लवकर निघा, कारण तुम्हाला ट्रॅफिक नाही मिळणार. कारण माणगावला ट्रॅफिक भरपूर आहे. पण माणगावला ट्रॅफिक एकदा लागली तर तुम्हाला तिकडे वेळ भरपूर जातो तुमचा. त्यामुळे अर्ली मॉर्निंग सकाळी 5 वाजता निघायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्ही इकडे 10-11पर्यंत याल. आजूबाजूचा तुम्ही सगळा परिसर वगैरे बघू शकता. नंतर देवळात जाऊ शकता, देवाच्या ह्याला प्रदक्षिणा मारू शकता तुम्ही. पायऱ्या चढून जायच्या आहेत तुम्हाला, परत पायऱ्या उतरायच्या पण आहेत. परत समुद्राच्या खडकाळ भागातनं ती जी प्रदक्षिणा आहे ती पूर्ण करायची आहे तुम्हाला. त्यामुळे तिकडनं पण येताना सांभाळून या, कारण शेवाळा वगैरे असता, पाय सटकू शकतो तिकडे. त्यामुळे येताना सांभाळून या. जवळजवळ ती प्रदक्षिणा कंप्लीट करायला 1 तास जातो असं म्हणतात. आम्ही पण जाणार होतो, पण भरती असल्यामुळे आम्ही गेलो नाही. आणि आम्हाला पण पुढे अजून 2 ठिकाणी जायचं होतं. त्या अनुषंगाने आमच्याकडे पण वेळेचं थोडंसं मॅनेजमेंट होत नव्हतं आम्हाला. त्यामुळे आम्ही प्रदक्षिणा नाही मारली. पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की येऊ, तेव्हा प्रदक्षिणा नक्की कंप्लीट करू. आणि तसंच गुरु भटजीने आपल्याला जी काही पूर्ण माहिती दिली देवळाबद्दलची, ती खरोखरच चांगली होती. तर मित्रांनो आता आपण जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे स्वामी समर्थांचा मठ बघायला. श्रीवर्धनच्या शांत पवित्र भूमीतील वसलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे साधना केंद्र. मुख्य गेटमधून आत पाऊल टाकताच एक वेगळीच प्रसन्न ऊर्जा जाणवू लागते. गेटच्या दोन्ही बाजूंनी
उभे असलेले हिरवेगार वृक्ष जणू येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे स्वागत करत आहेत। मंद वाऱ्यासोबत पानाची सळसळ कानावर पडते आणि मन हळूहळू स्थिर होऊ लागते। गेटमध्ये पुढे चालत जाताना डोळ्यासमोरील पसरलेली स्वच्छ पायवाट, दोन्ही बाजूंनी लावलेली फुलझाडे आणि मधूनच उमटणारा फुलांचा सुगंध या सगळ्यामुळे वातावरण अधिकच पवित्र वाटते। पक्ष्यांचे किलबिलाट, दूरवरून ऐकू येणारी घंटानादाची मंद ध्वनिलहरी आणि जमिनीवर पडलेली सूर्यकिरणांची छटा जणू निसर्ग स्वतः ध्यानधारणेमध्ये मग्न आहे। जसं आपण पुढे सरकत जातो तशी बाहेरच्या जगाची धावपळ मागे पडते आणि मन एक शांत समाधानी भावना निर्माण होते। प्रत्येक पावलागणित स्वामी समर्थांच्या कृपेची जाणीव अधिक खोलवर जाणवते। सभोवतालची हिरवाई, स्वच्छ हवा आणि शांत वातावरण साधनेसाठी योग्य अशी दिव्य ऊर्जा देत राहते आणि अखेर समोर दिसते ते साधना केंद्र, साधेपणातही भव्य आणि भव्यतेही अत्यंत शांत। येथे पोहोचताच मन आपोआप नम्र होते, विचार थांबतात आणि फक्त एकच भावना उरते, ती म्हणजे कृतज्ञता। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ साधना केंद्र वडघर पांगोली, श्री वर्धन, आचार्य अमरीश शुक्ला, ये हमारे यहाँ स्वामी समर्थ साधना केंद्र है। हमारे यहाँ पे स्वामी जी की पूजा होती है। सुबह 7 बजे मंदिर खुलता है, 7:30 बजे पे आरती स्वामी जी की। और हमारे यहाँ साधना केंद्र जो है तो यहाँ पे कॉस्मिक हीलिंग का कोर्स कराया जाता है, कॉस्मिक हीलिंग होती है। और नवग्रह शांति, मूल शांति, नक्षत्र शांति, हवन, नवचंडी पाठ, सप्तचंडी पाठ और बहुत से हमारे यहाँ पास में आयुर्वेदिक पौधे हैं। दालचीनी है, नक्षत्र वन है हमारे पास में, बौद्ध वन है, चैत्य वन है, शांति वन है, गणेश पत्री वन है, देवराई है। इतना हमारे यहाँ पास में कराया जाता है। नमस्कार, मी सतीश राळे, श्रीवर्धन इथे वरघड पांगरोळी जवळ आमचं स्वामी समर्थ केंद्र आहे आणि तिथे आमचे जे पूजनीय काका आहेत, काका जोशी, तर त्यांनी इथे भारतातलं पहिलं नक्षत्रवन तयार केलेलं आहे। याचं महात्म्य किंवा मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे इथले ॲक्च्युली आपला जो जन्म झालेला असतो हा एक विवेक्षित किंवा एक स्पेसिफिक नक्षत्रावरती झालेला असतो आणि त्या नक्षत्राचा आपल्यावरती खूप मोठा परिणाम असतो आणि प्रत्येक नक्षत्राचं एक झाड आहे आणि त्या झाडाखाली बसून प्रत्येक नक्षत्राचा एक मंत्र पण आहे। त्याचा जर आपण जप केला तर आपलं जीवन सुकर होतं, जीवनातल्या अडीअडचणी नाहीशा होतात, कमी होतात, जीवन आपलं सुखकर होतं। तर आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की आता स्वाती नक्षत्र, तर स्वाती नक्षत्राचा हा अर्जुन वृक्ष आहे, त्याचा मंत्र पण तिथे लिहिला आहे, ओम वायव्ये नमः। अशाच प्रमाणे आता समोर अनुराधा नक्षत्राचा आहे, तो वृक्ष बकुलीचा आहे, त्याचाही मंत्र दिलेला आहे। तर त्याप्रमाणे या संपूर्ण परिसरामध्ये आपली ही सगळी नक्षत्र जी आहे या नक्षत्रांची व्यवस्थित मंत्रोपचार करून, म्हणजे नुसतं झाड लावणं नाही तर त्याचं रोप आणून त्याच्यावरती मंत्रोपचार म्हणजे मंत्र म्हणून मग त्याची ते रुजवलेलं आहे आणि आज त्याचे हे सगळे वृक्ष झालेले आहेत। आता मध्यंतरीच्या काळात जेव्हा निसर्ग वादळ त्यामुळे काही वृक्ष आमचे कोलमडले होते, पण तरीसुद्धा आम्ही परत त्यांची आता हे करून त्यांना पूर्वस्थितीत आणलेलं आहे आणि असं या मठाचं आणि या जागेचं महत्त्व आहे। तसंच वरती आमचं स्वामींचं सुवर्ण मंदिर आम्ही केलं आहे। सुवर्ण मंदिर म्हणजे काय, खरं स्वामींचा हा मठ आहे पण ते आम्ही सुवर्ण याच्यामध्ये केलेलं आहे, तर तेही तुम्हाला दाखवतो। हे स्वामींचं सुवर्ण मंदिर काका पुण्यात असतानाच त्यांना एकदा साक्षात्कार झाला म्हणा किंवा असं त्यांच्या स्वप्नातून स्वामींनी सांगितलं की आता तू माझं मठ असा स्थापन कर, आणि मग त्या जागेच्या शोधामध्ये असताना काकांना ही जागा पसंत पडली आणि त्यांनी त्यांचा हेतू त्या मालकांना सांगितल्यानंतर त्या मालकांनी पण स्वेच्छेने ही जागा त्यांना देऊ केली आणि मग स्वामींचं पहिल्यांदा इथं मंदिर, फक्त हे एवढं मंदिर जे आहे तेवढंच पहिल्यांदा केलं। ही मूर्ती जी आहे ही संपूर्णपणे संगमरवराची आहे, याचं वजन साधारण 1.5 ते 2 टन त्या मूर्तीचं वजन आहे आणि नंतर याची काकांच्याच हस्ते व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करून इथे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे।
या मंदिराचं महत्त्व म्हणजे असं आहे की ही जी मूर्ती जी आहे तर ह्याच्या 20 फूट खाली 7 नद्यांचं आणि 7 समुद्राचं पाणी, 18 पक्ष्यांच्या पायाखालची माती, असं सगळं सोपस्कार आणि सगळे मंत्रोच्चार करून याची पायाभरणी करून मग ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. हा अष्टकोनी सभामंडप आहे. ह्याच्या सेंटरचा पण एक प्रॉमिनन्स असतो आणि ह्या वास्तूमध्ये इथे जे काही कोर्सेस किंवा इथे जे काही दीक्षा किंवा कॉस्मिक हिलिंग असे क्लासेस काका स्वतः घेतात. जे काही प्रशिक्षण किंवा शिबिर किंवा जे काय आहे त्याचे सर्व कोर्सेस या मंडपामध्ये घेतले जातात. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो परत स्वामी समर्थ महाराजांची भेट घ्यायला आणि याच्या अगोदर आपण हरिहरेश्वरला जाऊन आलो होतो. तिकडचं पण आपण देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिकडे आपण स्वामी समर्थ महाराजांचा मठ जो मला जो पाठी दाखवला त्याचं तुम्हाला मग दर्शन दिलं आम्ही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आमच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की लिहून कळवा. तसंच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, इथेच तुमची मी रजा घेतो. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.